आणि पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेमध्ये तब्बल 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी अंतर्गत बदल्या करण्यात आल्यात। एबीपी माझाची बातमी होती। या बातमीनंतर वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बदलीचा बडगा उगारण्यात आलाय। वाहतूक पोलीस आणि काही स्थानिक दुकानदारांचं कसं साटलोट आहे, संगनमत आहे हे दाखवणारं स्टिंग ऑपरेशन एबीपी माझानं केलं होतं। त्यानंतर लगेचच पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी बदलीचे आदेश काढले। आपले प्रतिनिधी मिकी घई ज्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं ते सध्या आपल्या सोबत आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मिकी, कविता, पुणे वाहतूक पोलिसांकडून ज्या पद्धतीने पुणेकरांची लूट होत होती हे सगळं आपण स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलं आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर यामध्ये एक अधिकाऱ्याला सकाळी जो कॉन्स्टेबल आहे त्याला निलंबित करण्यात आलेला आहे आणि काही वेळापूर्वीच जे पुणे वाहतूक पोलिसांचे अंतर्गत बदल्या आहेत ते जवळपास 68 या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेले आहेत। जे खास करून ज्यांच्या तक्रारी आहेत सातत्याने येत होत्या अशा सगळ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता तरी अपेक्षा आहे की यामध्ये काही सुधारणा होतील। जी पुणेकरांची लूट होत होती ती आता कुठेतरी थांबेल एवढीच अपेक्षा। मात्र ही तडकाफडकी बदली सध्या एबीपी माझानी केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर पुणे पोलिसांकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल आहे। कविता, धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।